एक और राज्य सरकार जहां महिलाओं की सुरक्षा को लेकर बड़े बड़े दावे करती नजर आती है, वहीं जालना में 4 जुलाई को सामने आई घटना ने एक बार फिर राज्य में महिला सुरक्षा पर सवालिया निशान खड़े कर दिए। इतना ही नहीं, इस घटना में पीड़िता के पिता और उसके पूरे परिवार की आरोपियों ने बेदम पिटाई की। यह घटना जालना की यमुना रेसिडेंसी की है, जहां 9 लोगों के एक समूह ने एक लड़की से कथित रूप से अभद्र टिप्पणी की और उसके पिता द्वारा विरोध किए जाने पर आरोपियों ने उनकी पिटाई की। आरोपियों ने लड़की के पिता को इतना मारा कि उन्हें अस्पताल में भर्ती करने की नौबत आ गई। यमुना नगर में शुक्रवार को इस मारपीट का वीडियो सोशल मीडिया पर भी वायरल हुआ, जिसमें नाबालिग लड़की भीड़ से अपने पिता को छोड़ने की विनती करती नजर आती है। इस घटना के सामने आते ही शनिवार को विधायक नारायण कुचे ने अस्पताल पहुंचकर पीड़िता के पिता से मुलाकात की। कुचे ने मीडिया से बात करते हुए आरोपियों को सख्त सजा देने का आश्वासन दिया। उन्होंने कहा, देश में कानून सभी के लिए एक है और किसी को भी माफ नहीं किया जाएगा। आज मी जेव्हा अधिवेशनाहून आलो तेव्हा मी पेपरला बातमी वाचली, तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला कळालं काही लोकांनी मुलीला छेडलं, त्याच्यावरून वडील विचारायला गेले असता बापाला मारहाण झाली, ती ॲडमिट आहे, अजून दुसरी एक मुलगी आहे। त्याच्यात मी सकाळी PI साहेबाला बोललो, DSP साहेबाला बोललो, त्यांनी जी कारवाई करायची ती केली। अजून त्याच्यात काही निष्पन्न झालं, पण असं कोणत्याही माणसाने कोणावर असा अन्याय करू नये, मी ह्या मताचा आहे। आणि दुसरी गोष्ट, असं जर कोणी करीत असेल त्याला कायदा माफ करीत नाही। तुम्ही बघितलं, मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण देतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुकुंदवाडीमध्ये एक लघु शंकेला गेला असता माझा स्वर्गीय मुलगा होता, त्याचा मर्डर केला। त्याची जामीन झाल्यावर पुन्हा रिअरेस्ट करून सनी टेक्निकल प्रॉब्लेम काल PCR म्हणून डबल ऑर्डर झाली। त्याच्यामुळे कोणालाही कायदा माफ करीत नाही। कोणी जर असं करीत असेल तर कायदा सोडणार नाही आणि मी पण सोडणार नाही। 9 जणांवर गुन्हा दाखल आहे, मात्र केवळ 2च अटक आहे। पोलीसवाले योग्य तपास करू राहिले। DSP कुलकर्णी साहेबांचा तपास आहे, तपासात पुढे हलगर्जीपणा होणार नाही आणि कोणावर बळजबरी अन्यायही होणार नाही। त्याच्यात काही आता मला भेटले, काहीचं म्हणणं आहे काही होते काही नव्हते। मी CCTV तपासाला PI साहेबाला सांगतो, जे ओरिजिनल आरोपी असतील त्यांना अटक केली पाहिजे आणि कोणी नसेल तर त्यालाही मदत करणार। आम्ही कोणावर अन्याय होऊ देणार नाही। पण कोणी जर असं एखाद्याचं घर असलं बाकीची मेजॉरिटी पाहून जर कोणी असं करीत असेल, लोकशाहीमध्ये असं होऊ शकत नाही, असं होऊन देणार नाही। सगळ्याला कायदा सारखा आहे, त्याच्यामुळे कोणी कायदा हातात घेऊन तर असं करीत असेल त्यालाही कदाचित सोडणार नाही, एवढंही मी तुम्हाला सांगतो। उद्याच्या अधिवेशनात हा मुद्दा मी मांडणार।